एका माणसाला बोट रंगवायला सांगितली होती. त्याने आपले रंग आणि ब्रश आणले आणि मालकाने त्याला विचारल्याप्रमाणे बोटीला एक चमकदार लाल रंग लावण्यास सुरुवात केली. तो पेंटिंग करत असताना त्याला एक लहानसं छिद्र दिसलं आणि त्याने शांतपणे ते ठीक केले. जेव्हा त्याचे पेंटिंग करणे संपले तेव्हा त्याला त्याचे पैसे मिळाले आणि तो निघूनही गेला. दुसऱ्या दिवशी बोटीचा मालक पेंटरला शोधत शोधत तिथं आला आणि त्याला उदार मनाने खूप जादा पैसे देऊ लागला. पेंटर हबकला, आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, तुम्ही मला बोट रंगवण्यासाठी यापूर्वीच पैसे दिले आहेत साहेब, पण हे तर पेंटिंगसाठी नाही आहेत, तर त्या बोटीतील छिद्र मुजवण्यासाठी आहेत. हो, पण ते तर एवढं छोटंसं काम होतं. नक्कीच त्याच्यासाठी एवढे सारे पैसे देण्याची काहीच गरज नाही. अरे माझ्या मित्रा, तुला काहीच समजत नाही. काय झालं ते मी तुला सांगतो. जेव्हा मी तुला बोट रंगवायला सांगितली तेव्हा मी या छिद्राविषयी उल्लेख करायला विसरलो. जेव्हा बोट वाळली तेव्हा माझी मुले बोट घेऊन मासेमारीच्या सहलीवर खोल समुद्रात निघून गेली. त्यांना माहिती नव्हतं की तेथे एक छिद्र आहे. त्यावेळी मी सुद्धा घरी नव्हतो. जेव्हा मी घरी परत आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बोट आपल्या जागेवर नाही आणि मुलांनी ती घेऊन खोल समुद्रात गेलेले आहेत. त्यावेळी मला त्या बोटीला असलेल्या छिद्राबद्दल आठवण झाली आणि माझ्या पायाखालची वाळू सरकली. मी त्यांना मासेमारी करून परत येताना पाहिलं तेव्हा माझ्या मनाला खूप दिलासा मिळाला. तुम्ही त्या आनंदाची कल्पनाच करू शकत नाही. मग मी बोट तपासली आणि लक्षात आली की ते छिद्र तुम्ही दुरुस्त केले. तुम्ही आता काय केलेत? माझ्या मुलांचा जीव वाचवलात. तुमचे लहान पुण्य अदा करायला माझ्याकडे एवढे पैसे आहेत, पण ते तुमच्यापुढं मी नतमस्तक होऊन ठेवतोय. आपल्या आयुष्यात कोण, कधी किंवा कसे कोणत्याही कामासाठी येईल तेव्हा नक्कीच मदत करत राहा. त्यांच्या आयुष्यातील दुःख स्वरूपी छिद्र दुरुस्त करत राहा. या कार्यात टिकून राहा. त्यांचे अश्रू पुसत राहा. लक्ष देऊन ऐका आणि आपल्याला सापडलेल्या सर्व छिद्र काळजीपूर्वक दुरुस्त करा. आपल्याला माहिती नाही कधी कोणाला आपली गरज आहे किंवा जेव्हा देव आपल्याला एखाद्यासाठी उपयोगी आणि महत्त्वाचे होण्यासाठी एक सुखद संधी देत असतो, त्या संधीचं सोनं करा. संधीचं सोनं करा.